नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 10 ते 17 फेब्रुवारी दरम्यानच्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे 40 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, इस्रोद्वारे चंद्रायन 4 मिशन केव्हा प्रक्षेपित केले जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 2027 पर्यंत केले जाईल। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारत 2027 मध्ये चंद्रायन 4 मोहीम प्रक्षेपित करणार आहे। तर चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणणे हा त्याचा मुख्य उद्देश असेल। तर चंद्रायन 4 मध्ये हेलिओलिफ्ट LVM-3 रॉकेटच्या किमान 2 स्वतंत्र प्रक्षेपणाचा समावेश असेल, ज्यामध्ये मिशनचे 5 वेगवेगळे घटक असतील। तर या अभियानासाठी सरकारने 2104.06 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे, लक्षात ठेवा। यानंतर इस्रो विषयी महत्त्वाची माहिती। तर स्थापना 1969 मध्ये झाली, मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक, आणि सध्याचे अध्यक्ष व्ही नारायणन हे सध्याचे अध्यक्ष आहेत। आणि ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत एक अंतराळ संस्था आहे आणि हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद सोडली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका या देशाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अलीकडेच युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल्स म्हणजेच UNHRC मधून देशाच्या माघारची आणि पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीसाठी निधीचे निलंबन कायम ठेवण्याच्या कार्यकारी आदेशावर युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केली। यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती। राजधानी वॉशिंग्टन DC, चलन आहे US डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश प्रथमच भारत रंग महोत्सव आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेपाळ हा देश। कोणता? तर नेपाळ। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय दूतावासाच्या घोषणेनुसार काठमांडूमध्ये संगीत आणि नाटकाचा महोत्सव नेपाळ भारत रंग महोत्सव सुरू झाला। तर महोत्सवाची पहिली आवृत्ती काठमांडू येथील नेपाळ कल्चरल कॉर्पोरेशन सभागृहात होत आहे। तर नेपाळ विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती। सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली, सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि राजधानी आहे काठमांडू। ठीक आहे। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जिनोम ॲटलस कोणत्या IIT ने सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए IIT मद्रासने। कोणी? तर IIT मद्रासने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर IIT मद्रासने स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जिनोम ॲटलस लॉन्च केलेला आहे। तर हा कर्करोग जिनोम ॲटलस भारतातील कर्करोग विशिष्ट बायोमार्कर ओळखण्यासाठी एक संसाधन असेल। यानंतर पुढील प्रश्न, कोणते राज्य नुकतेच अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी कर्नाटक हे राज्य। तर कर्नाटक विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती। राजधानी बेंगळुरू, सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि सध्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे आहेत। आणि राष्ट्रीय उद्यान अंशी, कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेर घट्टा। यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच भारत भेटीवर आलेल्या OpenAI च्या CEO चे नाव काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी सॅम ऑल्टमन असे नाव आहे। पुढील प्रश्न, कोणत्या शहरात असलेल्या फोर्ट विल्यमचे विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए कोलकाता या। कोणत्या? तर कोलकाता। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये।
तर फोर्ट विल्यम कोलकाता स्थित लष्कराच्या पूर्व कमांडचे मुख्यालय विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आलेले आहे. तर फोर्ट विल्यम हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1781 साली बांधले होते. यानंतर पुढील प्रश्न, तर ICC T20 क्रमवारीत भारताचा अभिषेक शर्मा कोणत्या स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तृतीय स्थानावर आहे. कोणत्या? तर तृतीय. त्यानंतर पुढील प्रश्न, तर राजधानी दिल्लीत भाजप सरकार किती वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 27 वर्षानंतर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 27 वर्षानंतर दिल्लीत भाजप पुन्हा सत्तेवर आले आहे. तर आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ने 22 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. तर AAP राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक हरले आणि मनीष सिसोदिया जंगपुरा येथील निवडणूक हरले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, उत्तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील दाभोटा येथे उत्तर भारतातील पहिल्या 1 मेगावॅटच्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी केली आहे. तर हा प्रकल्प हिमाचल प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे ऑइल इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केला जाईल. तर त्याची स्थापना 9.04 कोटी रुपये खर्चून केली जाईल. यानंतर हिमाचल प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी शिमला आणि धर्मशाळा आहे. मुख्यमंत्री सध्याचे सुखविंदर सिंग सुखू, सध्याचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला हे आहेत आणि हिमाचल प्रदेशचे एकूण क्षेत्रफळ आहे 55,673 चौरस किलोमीटर आणि हिमाचल प्रदेशचे सर्वात मोठे शहर शिमला हे आहे आणि अधिकृत भाषा आहे हिंदी आणि पहाडी. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि स्थापना झाली हिमाचल प्रदेशची 25 जानेवारी 1971 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात बिमस्टेक युथ समिटचे आयोजन करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए गुजरात या राज्यामध्ये. कोणत्या? तर गुजरात या. तर बिमस्टेक युथ समिट 2025 चे गांधीनगर गुजरात येथे आयोजन करण्यात आलेले आहे. लक्ष द्या महत्त्वाच्या माहितीकडे. तर उद्घाटन कोठे झाले? तर कोणी? तर केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि उद्दिष्ट काय आहे? तर ब्रिक्स देशांतील तरुणांना त्यांच्या अनुभवांची आणि अंतरदृष्ट्यांची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्रित व्यासपीठावर आणणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर गुजरात विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी गांधीनगर, सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल सध्याचे आचार्य देवव्रत आणि क्षेत्रफळ आहे गुजरातचे एकूण 1,96,024 चौरस किलोमीटर आणि गुजरातचे मोठे शहर अहमदाबाद आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, अधिकृत भाषा आहे गुजराती आणि राष्ट्रीय उद्यान गिर राष्ट्रीय उद्यान, वेळवदर राष्ट्रीय उद्यान, बंसडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आणि गुजरातचे लोकनृत्य आहे गरबा, हेही लक्षात ठेवा. आणि राज्य प्रतीके देखील आपण पाहून घेऊयात गुजरातचे. तर भाषा गुजराती, गीत जय जय गरवी गुजरात, नृत्य दांडिया आहे, प्राणी आहे सिंह, पक्षी आहे महारोहित आणि फूल आहे झेंडू. ठीक आहे, लक्षात ठेवा. फळ आंबा, वनस्पती वड आणि खेळ आहे कबड्डी. हेही लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच कांगारू भ्रूण यशस्वीपणे तयार केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऐतिहासिक वैज्ञानिक प्रगतीमध्ये ऑस्ट्रेलियन संशोधकांनी इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF वापरून पहिले कांगारू भ्रूण यशस्वीपणे तयार केले आहे. तर प्रथमच इंट्रासाइटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन वापरून कांगारू भ्रूण तयार केले गेले आहेत. तर हे तंत्र मानवी प्रजनन उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तर ऑस्ट्रेलियाविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी कॅनबेरा, चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीसी आहेत आणि सर्वात मोठे शहर आहे सिडनी, अधिकृत भाषा आहे इंग्लिश आणि
राष्ट्रीय प्राणी तेथील आहे कांगारू. पुढील प्रश्न पाहूयात. तर कोणत्या भारतीय बॉक्सरने 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये महिलांच्या 75 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लोव्हलिना बोरगोहेन. कोण आहे? लोव्हलिना बोरगोहेन. ठीक आहे. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने 38व्या राष्ट्रीय खेळांच्या महिलांच्या 75 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. तर चंदीगडच्या प्रांशू राठोडचा 5-0 असा पराभव केलेला आहे. कोणी? तर लोव्हलिना बोरगोहेनने. ठीक आहे. तर महत्वाची टीप पाहूया. तर लोव्हलिना बोरगोहेनने राष्ट्रीय खेळांमधील हे सलग तिसरे सुवर्ण पदक जिंकले आहे. तर पुढील प्रश्न. कोणत्या राज्यात 38वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित करण्यात आला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए फरीदाबाद हरियाणामध्ये. कोठे? तर फरीदाबाद हरियाणा. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याची 38वी आवृत्ती फरीदाबादमध्ये 7 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. तर हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय हस्तकला, हातमाग परंपरा आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ प्रदर्शित करेल. तर यावर्षी हा मेळा महाकुंभ मेळा 2025 पासून प्रेरित शिल्प महाकुंभ म्हणून साजरा केला जात आहे. तर हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती. राजधानी चंदीगड, सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय हे आहेत. यानंतर राष्ट्रीय उद्याने तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान, कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या जागा आहेत एकूण 10, राज्यसभेच्या 5 आणि विधानसभेच्या एकूण 9 जागा आहेत. आणि शेजारील राज्य तर एकूण 5 आहेत. तर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान हे एकूण 5 राज्य आहेत. आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश एकूण 2 आहेत. कोणते? तर चंदीगड आणि दिल्ली. ठीक आहे मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न. तर अमेरिकेत प्रथमच कोणता विषाणू ओळखला गेला आहे जो मोल्स पासून मानवामध्ये पसरू शकतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कॅम्प हिल व्हायरस. हा कोणता? तर कॅम्प हिल व्हायरस हा. यानंतर पुढील प्रश्न. तर एरो इंडिया 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बेंगळुरू या शहरामध्ये. कोणत्या? तर बेंगळुरू. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलाहंका एअरफोर्स स्टेशन येथे एरो इंडियाच्या 15व्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे. पुढील प्रश्न. कोणत्या देशाने अलीकडे ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बांगलादेश या. कोणत्या? तर बांगलादेश. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर बांगलादेश सरकार ऑपरेशन डेव्हिल हंट मोहीम राबवत आहे. तर हे ऑपरेशन देशभरातील अशांतता टाळण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या उद्देशाने केले जात आहे. तर प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर लगेचच ही घटना घडली आहे. तर बांगलादेश विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती. राजधानी ढाका आहे, चलन आहे बांगलादेशी टाका आणि सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर अलीकडेच कोणी फिस्ट 2025 सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इस्रोने केले आहे. कोणी? तर इस्रोने. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने फिनिट एलिमेंट एनालिसिस ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच फिस्ट सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. तर महत्वाची टीप. तर फिस्ट सॉफ्टवेअर इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर म्हणजेच VSSC द्वारे विकसित केले गेले आहे. तर इस्रोचा लॉंग फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा आहे आणि इस्रोची स्थापना 1969 मध्ये झाली. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक आणि सध्याचे अध्यक्ष व्ही नारायणन हे सध्याचे अध्यक्ष आहेत. आणि ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत एक अंतराळ संस्था आहे. तर हे भारतीय अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न. धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेत मांडण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी राजस्थान या. कोणत्या? तर राजस्थान.
तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजस्थानमधील भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपी सरकारने सोमवारी 3 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जबरदस्तीने फसवणूक किंवा प्रलोभनेद्वारे केलेले धार्मिक धर्मांतर रोखण्यासाठी एक विधेयक सादर केले आहे. तर बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर बंदी विधेयक 2025 मध्ये विविध गुन्ह्यांसाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,000 रुपयेपर्यंत दंडाची तरतूद आहे. यानंतर राजस्थानविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी जयपूर, सध्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मणिपूर. या कोणत्या? तर मणिपूर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर मणिपूर विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी इम्फाळ, सध्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग, राज्यपाल अजय भल्ला. यानंतर पुढील प्रश्न. तर अमेरिकेनंतर आता कोणत्या देशाने WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अर्जेंटिना. या कोणत्या? तर अर्जेंटिना या देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अर्जेंटिनाने जागतिक आरोग्य संघटना WHO मधून माघार घेण्याची घोषणा केली आहे. तर अध्यक्ष झेवियर मिली यांच्या सरकारने WHOच्या आरोग्य धोरणांशी, विशेषतः कोविड-19 महामारीच्या व्यवस्थापनाशी खोल असहमत व्यक्त केली आहे. तर अर्जेंटिनाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे ब्युनस आयर्स आणि चलन आहे अर्जेंटाईन पेसो. यानंतर पुढील प्रश्न. चक्रीवादळ 2025 हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी इजिप्त. या भारत आणि कोणत्या? तर भारत आणि इजिप्त. या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत आणि इजिप्त दरम्यान चक्रीवादळ 2025 लष्करी सराव आयोजित करण्यात आला. तर कार्यक्रम महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान, 10 ते 23 फेब्रुवारी दरम्यान. चक्रीवादळ सराव विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर हा सराव चक्रीवादळ मालिकेची 3री आवृत्ती आहे. तर दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 85वे स्थान. कितवे? तर 85वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार गेल्या वर्षीच्या 80व्या स्थानावरून भारत जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत 85व्या स्थानावर घसरला आहे. तर सिंगापूरने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून आपला दर्जा कायम ठेवलेला दिसून येत आहे. यानंतर यावेळीही अफगाणिस्तानने जगातील सर्वात खराब पासपोर्टचा दर्जा कायम ठेवला आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर सॅम नुजोमा हे कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांचे नुकतेच निधन झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नामिबिया. या कोणत्या? तर नामिबिया. तर यानंतर पुढील प्रश्न. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील 2 दिवसीय परिषद कोठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी फ्रान्स मध्ये सुरू झाली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील 2 दिवसीय परिषद फ्रान्समध्ये सुरू झाली आहे. तर त्यांचा दौरा विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स संरक्षण, व्यापार आणि धोरणात्मक भागीदारीवर लक्ष केंद्रित करेल. पुढील प्रश्न. 100 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता गाठणारा भारत कितवा देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 4था देश बनला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर चीन, अमेरिका आणि जर्मनी नंतर 100 गिगावॅटचा टप्पा पार करणारा भारत हा 4था सर्वात मोठा देश बनला आहे. तर नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमध्ये प्रामुख्याने सौर, पवन, जलविद्युत आणि पवन ऊर्जा यांचा समावेश होतो. तर सौर ऊर्जेचा वाटा एकूण स्थापित नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेच्या 47% आहे. यानंतर पुढील प्रश्न.
नुकतीच मुंबई ओपन 2025 टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जिल टिचमनने जिंकली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्वित्झर्लंडच्या जिल टिचमनने अंतिम फेरीत थायलंडच्या मनाचाया सवांगकाऊचा पराभव करून 2025 मुंबई ओपन टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तर मुंबई ओपन ही WTA म्हणजेच महिला टेनिस असोसिएशन एक स्पर्धा आहे आणि ही भारतात आयोजित केलेली एकमेव WTA स्पर्धा आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग्स 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तृतीय स्थान मिळाले आहे. कितवे? तर तृतीय. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2024 मध्ये ऊर्जा आणि पर्यावरण डिझाईन लीड ग्रीन बिल्डिंग्स प्रमाणपत्रात नेतृत्वासाठी भारताने जागतिक स्तरावर तिसरे स्थान कायम राखले आहे. पुढील प्रश्न. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे राहिले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 96वे स्थान. कितवे? तर 96वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 11 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झालेल्या 2024 भ्रष्टाचार धारणा निर्देशकांत 180 देश आणि किंवा प्रदेशांमध्ये भारत 96व्या क्रमांकावर आहे. तर भ्रष्टाचार धारणा निर्देशकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारांच्या स्तरांवर आधारित 180 देश किंवा प्रदेशांची क्रमवारी आहे. तर डेन्मार्क सलग 7व्यांदा निर्देशकांत अव्वल आहे आणि सर्वात कमी भ्रष्ट देश मानला गेला आहे. तर करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 वर जगातील टॉप 3 सर्वात कमी भ्रष्ट देश आहेत डेन्मार्क 90 अंकांसह, फिनलंड 88 अंकांसह आणि सिंगापूर हे 84 अंकांसह. यानंतर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या जर्मनी स्थित NGO ने जारी केलेले आहे. ही लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिली दिवा मार्कर लस तयार केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी लंपी व्हायरस या. कोणत्या? तर लंपी व्हायरस या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या बायोवेट कंपनीने भारतीय कृषी संशोधन परिषदच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे, ज्याला बायोलॅम्पी व्हॅक्सिन असे नाव देण्यात आलेले आहे. तर लंपीला लंपी त्वचारोग असेही म्हणतात. तर हा गुरांमधील एक संसर्गजन्य रोग आहे जो पॉक्स विरिडे कुटुंबातील विषाणूमुळे होतो. तर याला नीथलिंग व्हायरस असेही म्हणतात. तर हा विषाणू डास, कीटक आणि इतर चावणाऱ्या कीटकांद्वारे पसरत आहे. पुढील प्रश्न. भूपेंद्र यादव यांनी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 ला कोणत्या देशात संबोधित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए UAE या देशामध्ये. कोणत्या? तर UAE. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटची 12वी आवृत्ती दुबई UAE येथे फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाली. तर हा 4 दिवसांचा कार्यक्रम जागतिक विचारवंत, तज्ञ आणि निर्णय घेणाऱ्यांना एकत्र आणेल. तर भारताचे प्रतिनिधित्व भूपेंद्र यादव केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री यांनी केले. तर 12व्या जागतिक सरकारी शिखर परिषदेची 2025 ची थीम आहे भविष्यातील सरकारांना आकार देणे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर UAE विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी अबुधाबी, चलन आहे UAE दिरहाम आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर पंकज अडवाणीने स्कूनर चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या क्रमाने राष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 36व्या. कोणत्या? तर 36व्या. यानंतर पुढील प्रश्न. तर जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी 38वे स्थान आहे. कितवे? तर 38वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे LPI 2023 नुसार भारत आंतरराष्ट्रीय शिपमेंट श्रेणीमध्ये जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर आणि लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स स्कोअर मध्ये एकूण 38व्या स्थानावर पोहोचला आहे.
तर भारतीय बंदरांनी टर्न अराउंड टाइम मध्ये मोठी सुधारणा नोंदवलेली आहे. पुढील प्रश्न, जानेवारी 2025 चा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जोमेल वॅरिकनने जिंकला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वेस्ट इंडिजच्या जोमेल वॅरिकन आणि ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी यांनी जानेवारी 2025 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, 2027 मध्ये पहिल्या ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेमचे उद्घाटन कोणत्या देशात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सौदी अरेबिया या देशामध्ये. कोणत्या? तर सौदी अरेबिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पहिले ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम्स 2027 मध्ये रियाद सौदी अरेबिया येथे आयोजित केले जातील. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उद्दिष्ट ऑलिम्पिक व्हर्च्युअल मालिकेच्या यशानंतर स्पोर्ट्सद्वारे तरुण प्रेक्षकांना जोडण्याचे आहे. तर पुढील प्रश्न, भारताकडून ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इव्हेंट अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी शिखर धवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनला 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 4 इव्हेंट अँबॅसेडर पैकी एक म्हणून नाव देण्यात आलेले आहे. तर धवन व्यतिरिक्त ICC ने पाकिस्तानचा 2027 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार सरफराज अहमद, माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन आणि महान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम सौदी यांना इव्हेंट अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. तर यानंतर ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. स्थापना 1909 मध्ये झाली. मुख्यालय दुबई मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष जय शहा हे आहेत. पुढील प्रश्न, 2025 पॅरा तिरंदाजी आशिया कप वर्ल्ड रँकिंग स्पर्धेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या भारत देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पॅरा तिरंदाजींच्या 27 सदस्यीय भारतीय तुकडीने त्यांच्या 2025 पॅरा तिरंदाजी आशिया चषक जागतिक रँकिंग स्पर्धेच्या मोहिमेचा समारोप केला. तर 6 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर एकूणच या स्पर्धेत भारतीय संघाने 12 पदके जिंकली, 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदके. यानंतर 2025 पॅरा तिरंदाजी आशिया कप 2 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान बँकॉक थायलंड येथे आयोजित करण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, 12 फेब्रुवारी 2025 रोजी कोणाची जयंती साजरा करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुरु रविदास यांची. कोणाची? गुरु रविदास यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गुरु रविदास जयंती 12 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाते कारण त्यांचा जन्म माघ पौर्णिमेला झाला होता. तर गुरु रविदास हे भक्ती चळवळीचे महान संत, तत्वज्ञ, कवी आणि समाजसुधारक होते. तर त्यांचा जन्म बनारस येथे झाला. तर त्यांना रैदास, रोहिदास आणि रुहिदास या नावांनीही ओळखले जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 39वा. तर जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 13 फेब्रुवारी रोजी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस जगभरात साजरा केला जातो. तर हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे संवादामध्ये रेडिओच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणे. तर महत्त्वाची थीम आहे तर रेडिओ आणि हवामान बदल ही थीम आहे. तर फेब्रुवारी मधील महत्त्वाचे दिवस देखील पाहूयात. तर जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी रोजी, जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी, स्त्री जनेंद्रियांच्या विकृतीसाठी शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात आला. जागतिक कडधान्य दिवस 10 फेब्रुवारी रोजी आणि आंतरराष्ट्रीय एपिलेन्सी दिवस देखील 10 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 11 फेब्रुवारी रोजी, राष्ट्रीय जंतनाशक दिवस 10 फेब्रुवारी रोजी,
जागतिक युनानी दिवस 11 फेब्रुवारी रोजी दहशतवादात योगदान देणाऱ्या हिंसक अतिरेक्यांना प्रतिबंध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 12 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. लक्षात ठेवा महत्त्वाचे दिवस. यानंतर 40वा प्रश्न, कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 14वी एशियन फिशरीज अँड एक्वाकल्चर फोरम मीटिंग आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नवी दिल्ली. कोठे? तर नवी दिल्ली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 14वा आशियाई मत्स्यपालन मंच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा प्रतिष्ठित त्रैवार्षिक कार्यक्रम क्वालालंपूर मलेशिया येथे मुख्यालय असलेल्या एशियन फिशरीज सोसायटीने आयोजित केला आहे. तर भारत दुसऱ्यांदा या मंचाचे आयोजन करत आहे. तर यापूर्वी 8वे सत्र 2007 मध्ये कोची येथे आयोजित करण्यात आले होते. यानंतर मित्रांनो आजचा एक प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर प्रश्न पाहूयात. महत्त्वाचा आहे प्रश्न, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण बनला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए विराट कोहली बनलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर खेळाच्या सर्व फॉर्मॅटमध्ये इंग्लंड विरुद्ध 4000 धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. तर महत्त्वाची टीप पाहूयात. तर विराट कोहली आता इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा जगातील 6वा फलंदाज बनला आहे. यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिली दिवा मार्कर लस तयार केली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तर पुढील प्रश्न देखील पाहूयात आपण. तर नुकतीच मुंबई ओपन 2025 टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.